नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। लेट्सअपच्या या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। चला तर मग वळूयात आजच्या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण बातम्यांकडे। यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे स्वतःचे जात प्रमाणपत्र नसल्यास अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेसाठी 30 दिवसांची मुदत, वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करता येणार। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती। बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, वयाच्या 40व्या वर्षी हृदयविकाराने गाठल्याचा प्राथमिक अंदाज, चित्रपटसृष्टीवर शोककळा। गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्याच्या अटीवर सार्वजनिक खासगी भागीदारी गुंतवणुकीच्या सहाय्याने नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी। शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे 2ही डोस पूर्ण करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। तर शाळा कधी सुरू होणार, 2 दिवसात निर्णय होणार असल्याची बच्चू कडू यांची माहिती। अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी एसटीला उर्वरित 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। मूर्तिजापूर तालुक्यातील एका 8 महिन्याच्या चिमुकलीला संक्रमित रक्त चढवल्याने HIV बाधित, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याचे केले आदेश जारी। बायोलॉजिकल ईच्या 5 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या चाचणीसाठी DCGIची मंजुरी। सध्या लॉकडाऊनचा कुठलाही विषय नाही, मात्र ऑक्सिजनचा तुटवडा भासेल त्या दिवशी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा। आजपासून चौथा कसोटी सामना सुरू, 50 वर्षांपासून ओव्हलमध्ये टीम इंडिया विजयापासून वंचित, दुष्काळ संपवणार का? भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळी, आघाडीचे 3 बॅट्समन माघारी तर 54 धावांवर 3 बाद। जागतिक आरोग्य संघटनेने लसीलाही न जुमानणाऱ्या डेल्टापेक्षा वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या न्यू व्हेरियंट संदर्भात दिला इशारा। तर या होत्या या दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी। यासारख्याच नवनवीन बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।